और बर्थडे गर्ल चलो सोबत हे कबाब में हड्डी स्नोई हैप्पी बर्थडे वेलकम बॅक टू चॅनल प्रियंका प्रकाश. पुण्यावरनं महाबळेश्वरसाठी निघालो होतो. तर आधी जो मॅप लावला होता त्याच्या हिशोबाने आम्ही 12 वाजेला पोहोचून जायला पाहिजे होतो. पण एक चूक झाली. एक तर दोन गोष्टी करायला पाहिजे. एक तर तुम्हाला रस्ते माहिती तर मॅप बिलकुल लावू नका. आणि जर मॅप लावला तर कोणालाच रस्ते विचारू नका. एके ठिकाणी टर्न होतं, गावातनं जायचा रस्ता होता. तर मला वाटलं यार गावातनं रस्ता कच्चा पक्का असेल तर आपण असं करू की आपण ना थोडं विचारून घेऊ कोणाला तरी. आणि तीच सगळ्यात मोठी चूक झाली. तिथून आम्हाला 12 वाजेपर्यंत आम्ही पोहोचून जाऊ आमच्या डेस्टिनेशनला असं दाखवत होतं. म्हटलं हा कच्चा रस्ता असेल, आपण दुसरा रस्ता घेऊ जिथून चांगला असेल. त्या त्या चौकात जे 3-4 लोक होते त्यांनी असा काय रस्ता सांगितला आम्हाला की इकडनं तिकडनं जा, तिकडनं तुम्ही चालले जाणार वाई मार्गे आणि काही काही सांगितलं त्यांनी. आणि बाय गॉड तेव्हापासून असे फिरतोय आम्ही, इतकं डोकं पकून गेले माझं. त्याच्यानंतर अजून एका ठिकाणी चुकलं आमचं की एका म्हाताऱ्याला विचारून घेतलं. त्या म्हाताऱ्याने एकदम कॉन्फिडेंटली सांगितलं काही इथून असं जा आणि तुम्ही तुमच्या डेस्टिनेशन पोहोचून जाणार. आता मला 1:30 वाजेला दाखवतो की तिथं पोहोचू. आता ब्रेक घेतलाय, परत चालू करून मग. सो आयदर ट्रस्ट Google Maps completely or don't trust anyone at all. Just trust your instinct की तुम्हाला रस्ता माहिती पाहिजे. ओके सो फायनली पोहोचलो आपण आपल्या डेस्टिनेशनला विच इज प्रथमेश व्हॅली रिसॉर्ट इन महाबळेश्वर. ते खूप म्हणजे असं उंच टेकडीवर आहे. ॲक्च्युली इकडं व्हॅलीचा व्ह्यू आहे, पण त्यांनी कंपाऊंड केलेलं म्हणून आपल्याला दिसणार नाही. आणि बघा ओव्हरऑल असं काहीतरी आहे पूर्ण रिसॉर्ट. म्हणजे हा तर एक पार्ट आहे. आपली तिकडची रूम आहे आणि एक इकडची रूम आहे. असे 2 रूम घेतलेत आपण. मस्त आहे, ग्रीनरी आहे. आता सध्या ऊन खूप आहे, मला वाटलं तर थंड असेल पण ऊन आहे बऱ्यापैकी. एक रूम आहे आपली. तर असा काही रूम टूर आहे. हा सोफा कम बेड आहे. इकडे थोडा किचन प्लॅटफॉर्म टाईप आहे. ही तुमची मास्टर बेडरूम आहे विथ AC. आणि इकडे तुमचं येस वॉशरूम वगैरे एकदम गीझर फर्स्ट क्लास बढिया, मजा आ गया. तर हा विदाउट जकुझी ॲक्च्युली 2 रूम आहेत. हा विदाउट जकुझी आहे. जकुझी म्हणजे बाथटब, सॉरी नॉट जकुझी, बाथटब. स्नोईला बाथटब खूप आवडतं. मग एक रूम आपण बाथटबवाली केली, असे 2 रूम केलेत. आता आहे ना खरं सांगू एवढं थकलोय ना बाबा, भयंकर थकलोय. गाडी चालवत सगळे घाटाघुटाचे रस्ते. आणि तरी त्याच्यानंतर फायनली इथं पोहोचलो. आता आपण करणार थोडा आराम, ठीक आहे. आणि आपण भेटला संध्याकाळी मस्त. कारण की आता बाहेर जाण्यात पण काय अर्थ नाही. ऑलरेडी खूप ट्रॅव्हलिंग करून आलोय. एवढं ऊन आहे की बाहेर कुठे गेलो म्हणजे डायरेक्ट आजारी पडायची कामं आहेत. तर आता आपण जरा निवांत आराम करू आणि मग तुम्हाला नंतर प्रॉपर्टी पण दाखवतो, एक्सप्लोर करू. हा बाय जेवण खूप मस्त होतं, एकदम भारी. आम्हाला तेच टेन्शन झालं की आता जेवणाचं परत ऑर्डर द्यावं लागेल की काय. आलो डायरेक्ट मस्त गरम जेवण लागलंच होतं. जेवण केलं. आता फ्रेशन अप होऊ, थोडा आराम करू आणि आपण संध्याकाळी महाबळेश्वर पंचगणी बरंच काही फिरू. सो लेट्स सी. बाकी हा उद्या मॅडमांचा बर्थडे, तर त्याच्यामुळे ॲक्च्युली आम्ही इथं आलोय फिरायला 2 मार्च. सो बघूया ओव्हरऑल बर्थडे कसा जातो. जाऊ आपण परत जाऊ. तू जाऊन ये परत. परत यायचंय. मी वाट बघतो तुझी. मी नाही. पहिले स्नोई जाईल मग पापा जातील. पहिले स्नोई जाईल मग पापा जातील. आपण मी टाइम मोजतोय. कोण फर्स्ट येते. 1 2 3 गो. अगं नाही तू तिला मूर्ख नाही बनवता येतो. चला थांबा गाईस. कट 2 3 गो. ओके आम्ही निघतोय. आणि ही बघा ही पोरगी एवढी जिद्दी, एवढं हे बघा तिच्यामुळे 3 मोठे माणसं मागे बसले, पण ती अजिबात मागे बसायला रेडी नाही. ते म्हणते पापा तुझ्यासोबत गाडी चालवायची. काय काबर बसली पुढे तू. स्नो गाडी चालवायची तिला मज्जा येते का. कुठं आलो आपण. पिकनिकला. कुठं पिकनिकला. इकडं कुठं महाबळेश्वर. ओके आता कुठे जाणार आहे स्नोई. चलो तोडायला पण चलो कर. चलो महाबळेश्वरला आले आणि मॅपरमधून शॉपिंग नाही केली तर काय महाबळेश्वरला आले. ठीक आहे सर, आपलं एवढं बॉक्स भरून झालेली सगळी शॉपिंग. आता जाऊया परत मॅप्रोमध्ये. मध्ये थांब. वरती घे वरती पकड. हा व्हेरी गुड.
मज्जा येते. बैश बैश बैश. और बर्थडे गर्ल. उद्या बर्थडे आठवण पण आहे की नाही? कसं? हा नाही नाही मजा आहे मजा आहे. कसा पिझ्झा? नाही खाल्ला, स्नोईनी खाल्ला पण तिला आवडलेला दिसलं. तर आम्ही घेतला पिझ्झा. याला काय म्हणतात तर मी नावच. स्ट्रॉबेरी क्रीम. हा स्ट्रॉबेरी क्रीम आणि एक कॉर्नसू. आईबाबांसोबत आमची पहिली फक्त सोलो म्हणजे आम्ही दोघं आणि हे दोघं. सो प्रियंका प्रकाश आणि प्रमिला प्रकाश आणि सोबत हे कबाब में हड्डी स्नोई. असं आहे आमचं सगळं कॉम्बिनेशन. तर त्यांना पण मजा येते आम्हाला पण मजा येते. स्नोईला तर सगळ्यात जास्त मजा येते. बायकांची शॉपिंग संपत नाही आणि स्नोईला दोघं प्रकाश सांभाळतात, मी आणि बाबा. तिला हे घेतलं, अजून बरंचसं काही सामान घेतला. पोरगी काय ऐकत नाही आणि यांची शॉपिंग काही संपत नाही आहे. वाजून गेलेत 9. आम्हाला लागून गेली भूक. दमलो बाबा आता वॉक करून करून करून. शॉपिंग बायकांची असते, पुरुषांचं दम चाकून जातं. आणि जे लेकरू आहे ना हे लेकरू बिलकुल ऐकत नाही. चला आता भूक लागली यार, आता खरंच भूक लागली आता जबरदस्त. आणि माझं स्नो होतं पिऊचा बड्डे आहे, पण आपलं काही लेट नाईट सेलिब्रेशनचा काही प्लॅन नाही आहे की ऑलरेडी बरंच इथं. आपण बघू उद्याच काहीतरी मस्त प्लॅन करू. अरे बाबा निघलो बाबा. अरे यार झालं का नाही अजून शॉपिंग? काय घेतलंय? एवढी मोठी बेडशीट घेतली आहे, ब्लँकेट आहे. एवढी शॉपिंग केली की शॉपिंग ठेवायला मोठी बॅग घेतली. तेव्हा आईचं अजून संपत नाही अजून. आला चला आई चला, पाय पाय जायचंय जेवढं आलं तेवढं. चला बाबा फायनली लंच आपल्याला भेटतंय, ज्याच्यात ते शेवभाजी बेसन पिठलं. अरे हा यार बघ म्हणजे एवढा डोक्यावरती परिणाम होऊन गेला. डिनरला पण लंच म्हणतो मी. तर हे डिनर आहे बेसन शेवभाजी आणि चपाती ते सगळं. तंदुरी रोटी सोबत बेसन, काय कॉम्बो आहे ना. आणि हे आमचं वन ऑफ द फेवरेट आहे रेस्टॉरंट. तिथं आम्ही आय गेस 2 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा आपण आलो होतो. आता पटकन जेवण करतो आणि आपण डायरेक्ट हॉटेलला भेटू. खूप थकून गेलो. आता किती वाजता माहिती आहे? 10:30 वाजून गेले. आपण आपलं डिनर उरकू मग बाकीच्या गप्पा गोष्टी करून. काय की भूक चालून पायी चालून जबरदस्त भूक लागून गेली. सो आपण भेटू डायरेक्ट हॉटेलला आता. बाय. ओके सो फायनली हॉटेलला पोहोचलो आहे, सॉरी रिसॉर्टला. सो हे आहे प्रथमेश व्हॅली व्ह्यू रिसॉर्ट, प्रथमेश व्हॅली रिसॉर्ट. ठीक आहे 12-11:30 झाले. तुझा बड्डेला अजून अर्धा तास आहे. ग्रीनरी तर तुम्हाला दिसतं, पण इथं इव्हेंट पण होतं. आता मी तेच बाबाने सांगितलं की उद्या काहीतरी बरोबर कार्यक्रम आहे, लग्न किंवा आय डोंट नो काय फंक्शन आहे. मस्त इथं स्टेज लावून दिला आहे. माझ्याशी मोठ्या कार्यक्रमांसाठी पण चांगलंच आहे. चला आपलं शॉपिंग झाली, जेवण झालं मस्तपैकी. आता आलोय घरी. आता आपण डायरेक्ट भेटू उद्या सकाळी. आहे का मॅडम ताकद आहे क्या? बर्थडे पर्यंत जाण्याची ताकद आहे क्या? किती वाजले? नाही 11:30, अजून अर्धा तास आहे क्या ताकद? मेरे में तो है. बर्थडे गर्ल में नहीं है लेकिन. ठीक आहे. किती 11:30 वाजले, अजून अर्धा तास आहे. बघूया जागे राहिलं तर सांगून अभिज करून द्या. हॅपी बर्थडे इन ऍडव्हान्स. हा जर नाही तू जागी राहिली तर जाणून बुजून करते आता. नाही चलो तुम्ही पण सगळे बर्थडे विश करून जा. ओके बाय. ओके मी आता तेच बर्थडे गर्लला विचारत होतो की जागणार आहे की नाही जागणार आहे. ती म्हणते की नाही हो पाएगा तो बेटर आहे. आता म्हटलं आताच विश करून देतो. सो हॅपी बर्थडे. थँक्यू. कसं वाटतंय? हाऊज युअर बर्थडे? म्हणजे आपण थोडं आधीच सेलिब्रेट करून घेतलं. उद्या तर आमचं प्रवासामध्ये जाणार आहे. बट इट वॉज स्लीपी. मस्त मजा. पक्का? यू शुअर? व्हेरी शुअर. शॉपिंग केली. हां शॉपिंग केली. आईबाबांसोबत आलो मेन म्हणजे कधीपासून आमची इच्छा होती आईबाबांना घेऊन जायचंय. आणि मस्त एकदम बरोबर पिऊच्या बर्थडेलाच ते आमच्या सोबत आहे. तर ऍक्च्युली आमच्या लग्नानंतर ही फर्स्ट अशी ट्रिप आहे की आम्ही दोघांनी आई बाबा फक्त. आणि की एकदा गेलो होतो गणपती पुढे जातो दादा बहिणी म्हणजे भरपूर म्हणजे अजून भरपूर लोक होते. सो इट वॉज अ बिग फॅमिली ट्रिप. पण असं आम्ही फक्त 4 कधी गेलो नव्हतो. सुरतच्या आईबाबांसोबत तरी गेलो आम्ही की हा म्हणजे गेलो तसं 1-2 वेळेस गेलो. पण यांच्यासोबत आईसोबत तर भरपूरदा गेलोय. आई बाबांसोबत पण एकदा विलाला गेलो होतो, त्याच्यानंतर दमनला गेलो होतो. सो बट हे त्यांना पण मजा आली आणि ते बघून आम्हाला दोघांना मजा आली. सो येस वन सेकंड हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. चला हिला झोप येते आता, जास्त बोलण्यात काही फायदा नाही आहे. ती खूप नाही पण खरंच खूप थकलेली. कारण की स्नोईने एवढं थकवलंय काय सांगू तुम्हाला. सकाळी लवकर पण उठलो आणि लवकर पण उठायचंय कारण की उद्या आहे. उठलो होतो आज पण लवकर उठलो होतो, उद्या पण लवकर उठायचंय. सो कशीच धावपळ सुरू असणार आहे. बट येस रेस्ट अशोर्ड यू आर डुईंग अ ग्रेट जॉब. मला हे सांगायचं होतं ऑनेस्टली
की तू खरंच म्हणजे तुम्ही जर बघत असाल तिला इंस्टाग्रामवर तिला जर फॉलो करताय तर तिने जो असा 360 डिग्री टर्न मारलाय डायरेक्ट. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून सांगा. म्हणजे कधी कधी मला वाटतं बाप रे क्या कर रही है लड़की एकदम इंट्रोवर्टची एक्स्ट्रोवर्ट सुपर एक्स्ट्रोवर्ट एकदम. आणि अशा अशा आयडियाज ती काही ना काही हे करायचं ते करायचं ऑन द टोज एकदम ठाक 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 ठाक. आय एम लव्हिंग दॅट. म्हणजे प्लीज कीप डुईंग इट. सो बस आता ना तिला बेकार झोप येते मला पण. सो आपण भेटूया उद्या सकाळी. हॅपी बर्थडे विश करून जा. थँक्यू सो मच. गुड नाईट. स्नोई भूत आला बघ. स्नो भूत. अरे स्नोईचे त्याच्यात तर. और बर्थडे गर्ल बर्थडे येऊन गेला. म्हणजे येऊन गेला नाही आला अजून गेला नाही आहे. चालू आहे ओव्हरऑल. आणि माझं ऑफिस पण चालू आहे. सुट्टीच भेटली नाही मला. एनिवेज बट हा चाललंय. तर चेहरा एकदम ग्लो करायला लागला एकदम. फाउंडेशन नॅचरल आहे इकडे जसं जसं वाटतं. हा बाबा हा हॅपी बर्थडे. चला चला बर्थडे गर्लला विश करून द्या पटपट. आमचा आता चेकआउटचा वेळ झाला आहे. ठीक आहे ही पण आली गेली घेऊन गेली. ती नानीला दिला आता. चलो गाईज झालं इथलं मस्त. हे बघा मागील सगळ्यांचा आता काय कार्यक्रम आहेच. सो प्रॉपर्टी नक्की चेकआउट करा. जबरदस्त आहे. मजा आला का बाबा तुम्हाला. छान आलं महाबळेश्वर ओव्हरऑल मस्त सगळं फिरून झालं. शॉपिंग झाली एकदम परफेक्ट कार्यक्रम झाला. मेट्रो बिप्रो शॉपिंग म्हणजे परफेक्ट. स्टे पण छान जेवण पण छान होतं. मेन म्हणजे आजारी पडलो नाही एकदम असं व्यवस्थित उठलो. झोप पण प्रॉपर झाली. आल्यावर पण झोप प्रॉपर झाली. ठीक आहे थोडं स्टार्टिंगला ते रस्ता बिस्ता चुकलो ती गडबड होऊन गेली. बट एनिवेज ओव्हरऑल अंत भला तो सब भला. ठीक आहे अंत ह्या ब्लॉगचा करायच्या आधी बर्थडे गर्लला विश करून जा हॅपी बर्थडे. आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. हॅपी बर्थडे. किती 40 42 नाही 32 33 आय एम 16 ऑलवेज 16. हे सांगणार नाही मुलांना त्यांची सॅलरी मुलींना त्यांचं वय. आय एम 33. 33 लिंक्डइनला गेले की कळूनच जातं. एनिवेज चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आता डायरेक्ट म्हणजे आम्ही निघतोय पुण्याला तर रस्त्यात काही शूट करणार. स्नो बाय करून दे बेबी. बाय बाय. तुम्ही काय म्हणा हा थांबा इथंच थांबा. स्नो बाय करून दे. बाय.